नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या आपल्या किस्से अनसुने या चॅनलमध्ये। मित्रांनो, एखाद्या व्यक्तीचे जेव्हा अकस्मात निधन होते तेव्हा त्याला त्याच्या परिजनांशी बोलायचा मोका मिळत नसतो आणि त्याची शेवटची इच्छा कोणाच्या लक्षात येत नाही आणि मग खेळ सुरू होतो अतृप्त आत्म्याचा। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर तुमचा जास्त वेळ न घेता कथेला सुरुवात करूया। काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे। माझ्या मित्राचे मामा आनंदराव यांचा अकाली मृत्यू झाला होता। गावातील लोक त्यांना खूप मानायचे। त्यांना नेहमी खरं बोलायची सवय होती। त्यांची हीच सवय गावकऱ्यांना खूप आवडायची। मी देखील त्यांना एकदा दोनदा भेटलो होतो। खूप सच्चा दिलाचा माणूस म्हणून त्यांची ओळख होती गावात। ते एक व्यापारी होते। छोट्या मोठ्या गावातून त्यांचं नेहमी येणं जाणं होत असायचं। हप्त्यातून ते एकदा तरी व्यापारानिमित्त दुसऱ्या गावी जात येत असत। एक दिवस ते असेच आपल्या ट्रकमध्ये काही सामान चढवून आपल्या नोकरासोबत गावाकडे येत होते। मात्र मामाला म्हणजे आनंदरावांना एकच वाईट सवय होती, ती म्हणजे ते खूप दारू प्यायचे। ही सवय सोडली तर मामा मनाने आणि स्वभावाने खूपच चांगले होते। त्या रात्रीही तेच झाले। त्यांनी आणि त्याच्या नोकराने दारू प्यायली होती एका ठराविक हॉटेलवर, जिथे ते नेहमी जायचे आणि दारू प्यायचे। ते त्यांचं आवडतं हॉटेल होतं। निखिलने माझी आणि मामाची ओळख करून दिली होती। तेव्हापासून मी त्यांना चांगलाच ओळखत होतो। त्यांनी एक दिवस आम्हाला गावच्या जत्रेतही फिरवलं होतं। मामा स्वभावाने राजा माणूस होते। मात्र त्या रात्री मामा आणि त्यांचा नोकर गावाकडे येत असताना रात्र खूप झाली होती आणि दोघांनी दारू प्यायल्यामुळे त्यांना अंदाज लागला नाही की समोरून एक ट्रक येत होता। ज्या ट्रकची एक हेडलाईट फुटली होती आणि एकच हेडलाईट चालू होती। मामाला वाटले एखादी बाईक असेल असं समजून मामाने गाडी थांबवली नाही आणि बाजूने निघून जाऊ असा अंदाज बांधला। पण तो अंदाज चुकीचा निघाला आणि दोन्ही गाड्यांची धडक झाली। धडक एवढी प्रचंड होती की मामाच्या आणि नोकराच्या किंकाळीने सारा परिसर हादरून गेला। निखिलने मला सारा घडलेला प्रकार सांगितला। तसा मी निखिलच्या घरी गेलो। मामा मलाही घरच्याप्रमाणेच समजायचे, त्यामुळे मी आता तिथे 13 दिवस तिथेच थांबणार होतो। मामाचा चेहरा कोणाला दाखविला गेला नव्हता, कारण तो अपघात खूप भयानक होता। मामाचा संपूर्ण चेहरा खराब झाला होता आणि तो पाहून लोक नातेवाईक घाबरतील म्हणून त्यांचा चेहरा कोणाला दाखविण्यात आला नव्हता। त्या रात्री सर्व नातेवाईक, पाहुणे मंडळी हजर होती। सर्व मैताची अंत्यविधीची तयारी सुरू झाली। मात्र त्या दिवशी काहीच नीटसं जाणवत नव्हतं। एक नकारात्मक ऊर्जा सर्व घरांमध्ये असल्याचं भासत होतं। जणू कोणीतरी आसपास असल्याचा भास मला जाणवत होता। सर्वांसोबत असताना नाही, मात्र एकटा असल्यास तो मला प्रकर्षाने जाणवत होता। माझं शरीर मला थोडं जडजड वाटायला लागलं होतं आणि एक बेचैनी मला घेरत होती। एकटं बसावं असं वाटतच नव्हतं। मामाचा अंत्यविधी पार पडल्यावर त्यांच्या घरी गरुड पुराणाचा पाठ ठेवला होता। त्या दिवशी तर आणखीनच जास्त प्रभाव जाणवत होता। एवढ्यात पाठ करीत असलेल्या भटजीने पटकन करता करता मध्येच थांबवले आणि ते म्हणाले, मृतकाची एखादी अपूर्ण इच्छा राहिली आहे, जी पूर्ण झाली नाही। ती जोपर्यंत पूर्ण होत नाही
तोपर्यंत ती व्यक्ती याच घरात फिरत राहील प्रेत बनून. हे ऐकून सर्व घाबरून गेले. निखिलची आजीने भटजीला विचारले, काही उपाय असेल का यावर, ज्याने शांती होईल मृत आत्म्याची. पण भटजी म्हणाले, आता ते मी कसं सांगू शकतो. मृत्यू व्यक्तीची काय इच्छा होती तो तर तुम्हीच अंदाज लावू शकता. तुमचा माणूस होता तो. हो, मात्र घाबरायचं काहीच कारण नाही. तो आत्मा तुम्हाला काहीच नुकसान करणार नाही. तो इथे राहून तुम्हाला काही संकेत देण्याचा प्रयत्न नक्की करेल. जाणून तुम्ही ते कार्य करा, म्हणजे ती आत्मा इथून निघून जाईल. अजून दुसरा मार्ग नाही बाई. हे ऐकून सर्वांची पाचावर धारण बसली. मी देखील घाबरलो. भास तर होतच होते. कधी दरवाजाचे दार हलायचे, कधी कडी आपोआप उघडली जायची, कडीचा आवाज व्हायचा. बरंच काही विचित्र घडत होतं घरात. 13व्याच्या दिवशी सर्व येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत आम्ही दुःखी आणि थोड्या भीतीच्या दबावाखालीच करीत होतो. पाहुण्यांनाही याची कल्पना होती, मात्र प्रश्न आणि प्रसंग असा होता म्हणून त्यांनीही आम्हाला समजून घेतलं होतं. त्या रात्री सर्व पाहुणे मंडळी आपापल्या घरी निघत होती आणि काही उरलं सुरलं काम घरातील इतर मंडळी पाहत होती. तेवढ्यात निखिलच्या मावशीची तब्येत अचानक बिघडली. त्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आणि सर्व घरची मंडळी हॉस्पिटलमध्ये निघून गेली. फक्त मलाच घरी राहायला सांगितलं गेलं. आता माझ्याकडे पर्यायच नव्हता तिथे राहिल्याशिवाय. गावात या घराच्या आजूबाजूला पूर्ण मोकळे मैदान होते. थोड्या अंतरावर काही कच्ची घरं होती, पण त्या ठिकाणी प्रकाश थोडा अंधुकच होता आणि काळोख मात्र जास्त होता. भयान रात्र होती. भयान शांतता होती वातावरणात. रातकिड्यांचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. माझी तर ना आता आत राहायची हिंमत होत होती ना बाहेर जायची. आणि बाहेर तरी किती वेळ थांबणार होतो मी. आत आणि बाहेर दोन्हीकडे भयानक माहोलच जाणवत होता. रात्र वाढत होती. रात्रीचे 11 वाजले होते. आता ही रात्र मला इथेच राहायचं होतं. कसं तरी धैर्य एकवटून मी आत आलो आणि पलंगावर अंग झोकून दिलं. झोपणारच होतोच. तेवढ्यात माझं लक्ष आतील 2 खोल्यांकडे गेलं, ज्या पूर्णपणे अंधारात होत्या आणि तिथे काहीतरी हलत डुळत आहे असा भास झाला. मला क्षणभर वाटलं जाऊन त्या खोल्यांचे दिवे पेटवावे, पण धाडस होत नव्हतं. हिम्मत करून हळूहळू त्या खोल्यांकडे मी जाऊ लागलो. तेव्हा खण खण असा आवाज माझ्या कानावर पडला. तसं माझ्या पूर्ण शरीरात एक शिरशिरी येऊन गेली. मला एका क्षणात घाम फुटला. तो आवाज कसला म्हणून मी मागे पाहिलं तर माझ्या पलंगाशेजारी असलेल्या टेबलावरून काचेची प्लेट खाली पडून फुटली होती. मी धडपडतच त्या दोन्ही खोल्यांचे दिवे लावले आणि धावतच येऊन अंथरुणात शिरलो. रात्र वाढत होती. खूप उशिरा मला झोप लागली आणि झोपेत की स्वप्नात मला माहीत नाही. निखिलचे मामा मला दिसू लागले. मला म्हणत होते, घरात सुंदरकांडाचा एक पाठ करायला सांग. मी पटकन जागा झालो. मला झोप लागलीच नाही. कशी तरी रात्र संपली. दुसऱ्या दिवशी मी निखिलच्या घरच्यांना हे सांगितलं. तसे निखिलच्या मोठ्या मामाच्या लक्षात आले. हो, आनंदाची इच्छा होती घरासमोर हनुमंताचं एक मंदिर बांधून सुंदरकांडाचा पाठ करावा अशी. त्या घरासमोर नंतर मंदिर बांधण्यात आलं आणि पाठ करण्यात आला. त्याच्या दुसऱ्या दिवसापासून घरात थोडं सकारात्मक वातावरण जाणवायला लागले. कदाचित आनंद मामाची शेवटची इच्छा पूर्ण झाली असावी आणि त्याच्या आत्म्याला शांती लाभली असावी. मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला गोष्ट कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, भेटूया अशीच एखादी गोष्ट घेऊन पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.